हॅलो फ्रेंड्स, चला तर आपण आज बघूयात खारी शेंगदाण्याची रेसिपी. तर मी इथे मस्तपैकी शेंगदाणे निवडून छान छान घेतलेले आहेत आणि ते आपल्याला थोडंसं पाणी गरम करून त्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत मस्तपैकी. तर इथे मी शेंगदाणे उकळून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे थोडीशी 5 मिनटं उकळून घेतली आहे आणि ते आपल्याला आता थोडेसे सुकू द्यायचे आहे. तर शेंगदाणे हे पाण्याच्या बाहेर काढून पाणी पूर्णपणे निचरून जाऊ द्यायचं आणि हे अशी तुम्ही बघू शकता चाळणीनं पाणी पूर्ण सुकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिठामध्ये थोडंसं मीठ आपल्याला कढईमध्ये टाकून यामध्ये आपल्याला भाजायचे आहे. तर ही शेंगदाणे खूप महाग असतात अशी बनवून जे लोक गाड्यावर बनवतात आणि ते 5 ते 10 रुपयामध्ये खूप कमी देतात. पण ही रेसिपी एकदम 2 मिनटात होणारी एकदम छान रेसिपी आहे. तर तुम्ही नक्कीच घरीच घरगुती पर्यायातून करू शकता. खूप टेस्टी बनतात शेंगदाणे आणि आपले पैसाही वाचतो, खर्चही कमी होतो. कधी खावेसे वाटले तर बाहेर जाण्यापेक्षा आणि घेण्यापेक्षा घरीच तुम्ही बनवू शकता. तर इथे मस्तपैकी अशी मिठामध्ये शेंगदाणे हे आपले भाजून घ्यायचे आहेत आणि मुलांना हे आवडतात, एकदम छान असतात. तर हे असे भाजून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि त्यातलं मीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. पूर्णपैकी असे शेंगदाणे भाजून घेऊन आपल्याला चाळून घ्यायचे आहे. तर तर हे शेंगदाणे खूपच पौष्टिक असतात मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतात. त्यापासून रक्तही वाढते. तर तुम्ही नेहमी नक्कीच एकदा ट्राय करा आणि आपल्या शरीरासाठी पण छान असतात हे. हाईटसुद्धा वाढते शेंगदाण्यामुळे, रक्तही लागते. शेंगदाणे गूळ पण खाऊ शकता तुम्ही आणि कधी गूळ आवडत नसेल तर आपण थोडंसं मीठ घालून ही खारी शेंगदाण्याची रेसिपी पण करू शकता. खूप मस्त अशी झालेली आहे शेंगदाणे खारी. अगदी लोक जी विकतात गाड्यावर बसून त्यांच्यासारखेच आपले घरीच शेंगदाणे खूप छान झालेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही पण घरीच करू शकता. एकदम खुसखुशीत शेंगदाणे असे झालेले तुम्ही बघू शकता. तर थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर